हे 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 सगळं त्यांना सांगून झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही अजून सांगितलेलं नाही. पण या सगळ्या बाबतीत आपण पुन्हा येऊया या मुद्द्याकडे. पण रत्नाकर कपिलेश्वर आपल्यासोबत आहेत. स्वतः ट्रेकिंग आणि याचा सगळ्याचा त्यांचा अनुभव आहे. कपिलेश्वर, तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटतं का की खेळ पण शिल्लक राहायला पाहिजे, त्याच्यातला जोश उत्साह जो आहे तो सुद्धा, त्यातला थरार जो आहे तो राहायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा त्यातली जी सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे, लहान मुलांच्या असेल किंवा अगदी प्रत्येक गोविंदाच्या असेल, तो कुठेतरी जपता येण्यासारखी परिस्थिती आहे का? याच्यामध्ये तुमच्याकडे त्याच्यात काही तुम्ही विचार केलेला आहे का? नक्कीच या बाबतीत मी असं सांगू शकतो, कारण मी सुद्धा हे गेली 35 वर्ष मी ह्या गिरणगाव एरियामध्येच राहतोय. त्यामुळे हे दहीहंडीचे उत्सव आणि अपघात मी अगदी जवळून पाहिलेले आहेत. आणि आता डॉक्टर अमृत गोरेंनी जे सांगितला विषय तो मला पूर्णपणे मान्य आहे. परंतु त्यासाठीच एक गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपल्याला तर काहीतरी करता येईल या उद्देशाने मी गेल्या 3 वर्षापासून एक माझी योजना गिर्यारोहणाच्या माध्यमातून राबवतोय. बिले पद्धतीने आपण म्हणजे वरून कोसळणाऱ्या दहीहंडीतल्या गोविंदाला संरक्षण देता येईल. आता तुम्ही जर टीव्हीवरती पाहिलं असेल दाखवत असतानाच की दहीहंडीचा जो वरचा थरातील गोविंद कोसळतो, बरोबर, तर त्याला वरच्यावर दोरांनी त्याला लोंबकळत ठेवता येतं आणि अशा रीतीने काही प्रमाणात अपघातांना आळा घालता येतो. अर्थात हा प्रयोग सर्व प्रायोजकांनी स्वतःकडे राबवला पाहिजे. कारण हे फिरतं जे दहीहंडी मंडळ असतं ते काही हे बरोबर घेऊन फिरू शकणार नाही. यासाठी प्रायोजकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्यासाठी मी गेली 3 वर्ष झटतोय. पहिल्या वर्षी 3 वर्षापूर्वी मी एकट्याने हा प्रयोग स्वतः अंमलात आणला आणि हा राबवला आणि त्याचं स्वागत समाजाकडून खूप चांगल्या प्रकारे झालं. दहीहंडी मंडळाने सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर मग मी आमच्या गिर्यारोहक मंडळांना सगळीकडे आव्हान केलेलं होतं की तुम्ही आपापल्या एरियामध्ये हा प्रयोग राबवा आणि तुमच्या एरियामध्ये होणारे अपघात कमी करा. तर माझ्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन गेल्या 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये 5 ठिकाणी हा कार्यक्रम राबवला गेला आणि गेल्या वर्षी आनंदाची बातमी आहे की 14 ठिकाणी हा प्रयोग राबवला गेला. म्हणजे गिर्यारोहणाच्या माध्यमातून दहीहंडीच्या खेळाला संरक्षण आपल्याला पुरवता येतं आणि म्हणून मी त्यासाठी एक सीडी सुद्धा तयार केलेली आहे माझी कार्यक्रमाची संपूर्ण. आणि यावर्षी माझं असं हे आहे की आपले जे प्रायोजक आहेत मुंबईमधले त्या प्रायोजकांना हा कार्यक्रम समजून घेण्यासाठी मी ती सीडी मोफत त्यांना वाटणार आहे. कपिलेश्वर तुम्हाला, रत्नाकर कपिलेश्वर, तुम्हाला मी प्रश्न पुन्हा एकदा प्रायोजकांच्या आणि या सगळ्या अनुषंगानेच खरं तर विचारतोय, समजून घेतोय आम्ही ही प्रक्रिया. तुम्ही जी काही व्यवस्था तुम्ही म्हणताय की सुरक्षिततेसाठी ही आणलेली आहे किंवा तुम्ही जे केलेलं आहे त्याला असा तो जो काही हार्नेस असेल किंवा जे काही असेल त्याला नेमका किती खर्च येतो जेणेकरून त्या प्रायोजकांना तो खर्च परवडण्यासारखा आहे का? कशा प्रकारची परिस्थिती आहे? एक्झॅक्टली. तर याच्यासाठी येणारा मी जो काही सुरक्षा कवचाचा हे केलेला आहे त्याचा अंदाजे खर्च 20 ते 25 हजार रुपये येईल, जास्त येणार नाही. आणि एक 5-6 मुलांना जर त्यांना प्रशिक्षण दिलं की कशा प्रकारे तो कार्यक्रम राबवायचा आहे याचं जर प्रशिक्षण दिलं तर प्रायोजकांना लाखो रुपये खर्च करणाऱ्या प्रायोजकांना 20 ते 25 हजार रुपये ही तुटपुंजी किंमत आहे खरी तर बघायला गेलं तर. आणि दुसरी गोष्ट, हे जी साधनं घेतली जाणार आहेत ही त्यांना कित्येक वर्ष पुरणार आहेत, बरोबर, कारण त्यांना मग नंतर पुढच्या वर्षी ही साधनं परत घ्यायची गरज नाहीये. आणि सगळ्यात मोठ्या आयोजकांना याचा मोठा फायदा असा होणार आहे की त्यांच्या जर विभागात अपघात झाले नाहीत त्यांच्या दहीहंडी मंडळामध्ये तर त्यांची सुद्धा पब्लिसिटी होईल, त्यांना सुद्धा एक त्यांचं नाव होईल की बाबा ह्या मंडळामध्ये एक सुरक्षा कवच पुरवलं जात आहे त्यामुळे इथे अपघात कमी होतात, असा एक त्याची पब्लिसिटी होईल आणि त्याचा आयोजकांना नक्कीच फायदा होणार आहे, फार मोठा फायदा होणार. आणि त्या योगे गोविंदामध्ये होणारे अपघात कमी होऊन त्या गोविंदा उत्सवाचा आनंद जास्तीत जास्त घेता येईल. नक्की. आपण मला वाटतं राजू वाघमारेंना आधी, गोरुले सर तुमच्याकडे येतो मी, पण राजू वाघमारे तुम्हाला सुद्धा हेच विचारायचं आहे की तिथे उत्तर सुद्धा आहेत. खेळ म्हणून जर का उद्या याला मान्यता द्यायची झाली तर त्याचे काही निकष असावे लागतील. डॉक्टर गोरुलेंकडे सुद्धा आपण त्या संदर्भात जाणार आहोत, त्यांचाही विचार घेणार आहोत. पण तुम्हाला असं वाटतं का की हे जे आयोजक आहेत, एखादा सेलिब्रिटी जरी कमी बोलवला तरी सुद्धा हा जो खर्च आहे तो परवडण्यासारखा आहे? या सगळ्या जवळजवळ
म्हणजे काही कोटीपर्यंत खर्च होतात हे निश्चित आहे. आम्हाला हे सगळ्याचा अनुभव आहे या सगळ्या संदर्भामध्ये. तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं का की हा 25-30 हजाराचा खर्च केला तर ही जी सेफ्टी आहे, ही सुरक्षितता जी आहे ती किमान काही प्रमाणामध्ये पाळण्याला मदत होईल आणि त्यासाठी तुम्ही सरकारी पातळीवरती, पक्षाच्या पातळीवरती, राजकीय कार्यकर्ते म्हणून या पातळीवरती काही प्रयत्न करू शकाल? नाही, नक्कीच मंदार, मी ह्या गोष्टीला नेहमीच पुरस्कार करेल. कारण जर आपल्याला संस्कृती जपायची आहे, आपल्याला आपल्या संस्कृतीला पुढे न्यायचं आहे, पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती करून द्यायची आहे, पण ती सगळं होत असताना आपल्या बालकांना किंवा त्या तरुणांना सुद्धा कुठच्या पद्धतीने कमीत कमी अपघात होतील अशा पद्धतीची योजना आता आपण बंदी आणली. बंदी आणल्यानंतर हे सगळे गोविंदा आणि त्याचे सगळे प्रायोजक जे माझे काही मित्र पण आहेत राजकीय पक्षातले नेते, ते सगळे जागे होणार आणि मग ते सगळे बडबड करणार की हे शक्य आहे. आणि सरकारच्या पातळीवर, निदान वैयक्तिक पातळीवर का होईना, सरकारकडे मी नक्कीच हा प्रयत्न करणार की ही गोष्ट कंपल्सरी झाली पाहिजे. जर तुम्हाला लहान मुलांना वरती चढवायचंय तर अशा पद्धतीची जी योजना आहे की ज्याच्यामध्ये त्या बालकाचा जीव वाचेल, त्याला इंजुरी कमीत कमी होतील, तर ती योजना ही कंपल्सरी झाली पाहिजे. आणि मी तर म्हणेन की त्याच्याबरोबर की जे गोविंदा, बाकीचे गोविंदा जे उभे राहतात या पिरॅमिडमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा काही पद्धतीने आपण जर काही योजना आखू शकलो किंवा काही त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकलो की ज्याच्यामुळे त्या तरुणांचाही जीव जेवढा म्हणावा पाहिजे तेवढा धोक्यामध्ये जाणार नाही, याची जर आपण काळजी घेऊन हा खेळ केला. जर मंदार तुम्ही बघाल की प्रत्येक खेळामध्ये इंजुरीसाठी आपल्याकडे साधनं आहेत. क्रिकेटमध्ये आपण हेल्मेट घालतो, पॅड घालतो, फुटबॉलमध्ये आपण शिन पॅड घालतो. प्रत्येक खेळामध्ये इंजुरीसाठी साधनं आहेत. या गोविंदावाले म्हणतात की आम्हाला हा खेळ करायचा आहे. यांनी यांच्याकडे कुठची साधनं तयार केली किंवा कुठची साधनं घेऊन या आलेले आहेत? नक्की हा प्रश्न आपण सुरेंद्र पांचाळ आपल्यासोबत सुरेंद्र पांचाळ आहेत, प्रशिक्षक आहेत ते सगळे गोविंदांचे. सुरेंद्र पांचाळ, तुम्हाला तुमच्याकडे असे काही उपाय, खेळ म्हणून जर का याला मान्यता मिळाली तर तुमच्याकडे असे काही उपाय आहेत का अशा प्रकारे गोविंदांना संरक्षण मिळावं यासाठी म्हणून तुम्ही काही हे उपाय खेळाच्या अनुषंगाने विचार केला आहेत का किंवा समोर आणलेले आहेत का? हॅलो मंदार साहेब. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा, मी बराच वेळ मी ते माझा हात उंचावून बराच वेळ मी वाट प्रतीक्षा नाही, बोला तुम्ही संधी देताय. काय झालं, ते वाघमारे साहेबांनी आणि गोरळे साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यांचे ते प्रश्न अतिशय स्तुत्य असे आहेत. पण मला त्यांच्या माहितीसाठी थोडंसं त्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो इथे की गोविंदा पथकामध्ये 25 वर्षापूर्वीचा गोविंदा आणि आता गेल्या 10 वर्षातला गोविंदा याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज आहे. ह्या आत्ताच्या गेल्या 10 वर्षामध्ये जो गोविंदा वर चढतो, तुम्ही जर निरखून जर हंड्या पाहिल्यात तर तुम्हाला दिसेल की त्या मुलाला किती कव्हर केलेलं असते. अगदी त्याच्या नखापासून, कानापासून, सगळं त्याच्या चेस्ट पासून सगळं त्याला संरक्षण दिलेलं आहे. आणि मी दुसरे जे आपले गिरगावचे साहेब, जे कपिलेश्वर साहेब आहेत, त्यांनी जो उपक्रम राबवला तो अतिशय स्तुत्य आहे. आणि हा बऱ्याच ठिकाणी तो उपक्रम फॉलो केला जात आहे आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला एकच म्हणायचं आहे, बालहक्क आयोगाने जे काही त्यांचे प्रश्न आहेत आणि ज्यांना या प्रश्नावर चर्चा करायची, त्यांनी गोविंदा मंडळाला इन्व्हाइट करून ह्या प्रश्नावर चर्चा करायला हवी. केवळ एकतर्फी निर्णय हा आम्हाला मान्य नाही. आम्ही आतापर्यंत ज्या दिवशी त्या पाठक साहेबांनी बालहक्क आयोगाकडे निवेदन दिलं त्या दिवसापासून आम्ही अशीच वाट बघत आहोत की आम्हाला दहीहंडी समन्वय समितीला कोणीतरी अप्रोच करेल, त्यानंतर आम्ही याच्यामध्ये विचारात घेतलं पाहिजे असं तुम्ही म्हणता. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, अगदी 30 सेकंद. जरा 1-2 मिनिटं साहेब, मंदार साहेब 2 मिनिटं बोलतो की आम्हाला आम्ही आतापर्यंत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, अजितदादा पवार साहेब आहेत, जयंत पाटील आहेत, पद्माकर वळवी साहेब आहेत, वर्षाताई गायकवाड, संजय देवतळे यांच्यापर्यंत आम्ही भूमिका पोहोचवलेल्या आहेत. पण आम्हाला माहिती नव्हतं की ह्या आयोगाचे काय त्यांच्या ऑथॉरिटीज काय आहेत आणि कुठून आम्हाला बोलावणं येईल या चर्चेसाठी. परंतु आम्ही एकाच आशेवर आतापर्यंत थांबून होतो. परंतु आज आम्ही सकाळी बालहक्क आयोगाचे जे त्रिपाठी साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनीही आम्हाला तेच गाईड केलं की आता हा जो मुद्दा आहे तुम्हाला हा कदाचित हायकोर्टात जावं लागेल. पण आणि त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी ऑब्झर्वेशन त्यांनी दिलेले, त्यांच्या जी नोटीस आहे
त्याच्यामध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन दिल्यात की 12 वर्षाखाली एक मुलगा असू नये, 12 ते 16 वर्षा मुलाकरता काय बरं, एक असावे, एक शेवटी तुम्हाला नियम काय प्रश्न असावेत? विचारतो. 12 ते 16च्या वयोगटामधल्या तरी तुम्हाला मान्य आहे का की की ही कुठली नाही, अशा आम्हाला प्रकारची मान्य नाही आहे सर. कारण जे वाघमारे सरांनी ज्या काही आकडे त्यांनी प्रस्तुत केले ते त्याच्याशी मी इथे वाद घालू इच्छित नाही, पण ते आकडे खरोखर चुकीचे आहेत. कारण गोविंदामध्ये थरावरून पडून नाही, एक मिनिट, राजू नाही वाघमारे, सर, मी राजू त्याच्यावर वाघमारे, येतोय. एक त्या मुद्द्यावर मला राजू बोलू वाघमारे, दे, एक मला बोलू मिनिट दे. आपण ऐकूया सर, मी त्यांचं. तुमचं ऐकून घेतलंय मी, तुम्ही ऐकून घ्या. कारण गोविंदा झाल्यानंतर दहीहंडी समन्वय समितीचे आम्ही मेंबर म्हणून आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी बांधून घेतलेल्या आहेत. आम्ही आमचे काही नियम बांधले, आम्ही काही निकष बांधले. दर गोविंदा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतः माझगाव पासून ते अगदी ठाण्यापर्यंत आमच्या ज्या सगळ्या टीम आहेत, आमचे जे मेंबर्स आहेत, आम्ही प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये फिरतो. आणि मला एक सांगा, जे काही निकष लावले गेले आहेत हे एकतर्फी लावले आहेत. मी सांगतो तुम्हाला, एखाद्या 10वी पास झालेल्या मुलाला जर तुम्ही पर कॅपिटा इन्कमची थेरी नाही, विचारली, आपण तर एक तुम्हाला मिनिट काहीतरी उत्तर देऊ शकेल का? एक मिनिट पांचाळ, एक मिनिट सुरेंद्र पांचाळ, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय तोही महत्वाचा आहे. कुठेतरी समन्वय याच्यामध्ये साधता येईल का, हा सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा. आणि त्यातही सगळे राजकीय पक्षांचे सगळे आमदार आणि मंत्री हे सगळे जर का एकत्र आले तर हा प्रश्न खरा चुटकीसारखा सुटण्यासारखा आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. कारण अगदी जितेंद्र आव्हाड असतील, ठाण्यातले प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, कुठल्याही पक्षाचे म्हणा, राम कदम आहेत, बाळा नांदगावकर आहेत, हे सगळे वेगवेगळ्या सचिन अहिर आहेत, हे सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे जे नेते आहेत ते नेते या सगळ्या दहीहंडी मंडळांचे आश्रयदाते आहेत. त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये तातडीनं काहीतरी एकत्र येऊन, कुठलंही राजकारण न करता एकत्र येऊन याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. यामध्ये मात्र काही शंका नाही. आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. धन्यवाद, नमस्कार.